नमस्कार. स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, आज तुमच्यासाठी बघा घेऊन आलेले मी सुकलेला मच्छी. सुकलेला मच्छी त्याला खारा म्हणतात. तर ती खारा म्हणजे मिठात सुकवतात ती लोकं आणि मिठात सुकवून अशी वाळवतात आणि नंतर मग त्याची विकायला बाहेर येतात. तर हे एवढं अप्रतिम लागतं ना. तर हे सुकलेली मच्छी आहे. त्याला खारा म्हणतात. सुकलेला खारा म्हणजे खारा मासा असं बोलतात त्याला. तर ही मासा आहे खारा. तर त्याची मी बनवणार आहे भात. कसं बनवणार आहे खारा मासा ते पहा. त्याला बरीच लोकं त्याला बोटी पण म्हणतात, कोणी खारा मासा बी म्हणतात. तर हा मासा आहे माझ्याकडं. तर त्याचा मी बनवणार आहे फ्राय. तर कसं बनवणार आहे, अगदी हा खाल्ला ना खरंच तोंडाला चव आणणारा मासा आहे. तसं ते मासा तो आहे, त्या माशाचं नाव आहे सुरमा मासा. मग तो सुरमा मासा सुकवून त्याला मिठात सुकवतात ती लोकं, मग नंतर सुकल्यावर विकतात. तर असा हा मासा, त्याचे काय बनते पहा. सुकलेल्या माशाची आज रेसिपी दाखवणार आहे. तर हे बघा, हे माशाचं काटे असतात ना, ते काढून घ्यायचं. त्याला काटा असतो बघा, हे काट्याचं असतं असं ना, हे काढून घ्यायचं. कुठे कचरा असला, कुठे घाण असली, कुठे काळे असलं तर ते कैचीने कापून घेते मी आणि तुकडे करून घेते पहिले. अशा पद्धतीने तुकडे करायचे त्याचे. तुम्ही हे ना नुसती एक तुकडा आणि एक भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता. एवढे छान लागतं ते. एक तुकडा आणि एक भाकरी किंवा एक चपातीबरोबर असं. तर एवढं घेतलं. आता ते बाकीचं मी ठेवून दिलेलं आहे. तर आता हे घ्यायचं एक बघा, एवढे तुकडे घेतलेले आहेत मी. प्रत्येकाला एक तुकडा आला तरी पुरेसा झाला. एवढे छोटे तुकडे पण खूप टेस्टी असतात आणि खायला खूप छान लागतात. तर इथे बघा, आता मी मोठं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यात हे तुकडे टाकते. सर्व तुकडे मी त्याच्यात टाकून दिले आणि पीठ घ्यायचं. पिठाने याला धुवून काढायचं स्वच्छ. घासून घासून घ्यायचं हाताने चांगलं चोळून. त्याच्यात कुठे काटे विटे दिसले ना तर काढून टाकायचे. त्याच्यात बिना काट्यावालेच असतं ते, जास्त काटे नसतात त्याच्यात. हे खाऱ्या माशामध्ये ना काटे नसतात जास्त. थोडासा एखादा मध्ये काटा असला तोच फक्त, ते तर नाही. तर आता ह्याला मी स्वच्छ धुवून घेते. पहिलं पिठात चांगलं घासून 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 काढणार. मग नळाखाली नेणार आहे. नळाखाली मी बऱ्याच पाण्याने 4-5 वेळा धुवून काढणार आहे. जे अशी रेसिपी आहे ही पण सोपी आहे. 5 मिनटात होणार. जास्त काही वेळ लागणार नाही, फक्त 5 मिनटात. पण फार छान आहे. कधी तुम्हाला दिसलं तर नक्कीच बनवून पहा खारा मासा. हे आता सुरमा घेतलेला आहे माझ्याकडं, खारा सुरमा. आणि कधी कधी बांगडे पण असतात तसे, खारे बांगडे. हलवा खारा असतो. वेगवेगळ्या प्रकारचे मासे असतात, ते खारे बनवतात ती लोकं सुकवून. तर हे चांगलं धुवून काढते बघा. चांगलं मिनिटभर लागणार आहे मला हे 4 तुकड्यांनाच धुवायला. घाई करत नाही जास्त. सगळीकडून निघालं पाहिजे घाण सर्व ते. त्या पद्धतीने मी धुवून काढते आता. बघा, आता ह्याला मी नेते नळाखाली, स्वच्छ धुवून काढते चांगली. हे बघा, नळाखाली नेऊन स्वच्छ धुवून काढलेलं आहे मस्त. आता मी ना एक प्लेट घेते आणि प्लेटमध्ये मसाला घेणार आहे. इथे मी 1 चमचा मालवणी मसाला टाकलेला आहे. धने पावडर टाकलेली आहे 1 चमचा. हळद अर्धा चमचा. आता ह्याला मीठ नाही वापरायचं, का की मिठातच ती लोकं सुकवतात ना. भरपूर मीठ असतं त्या माशाला. किती धुतलं तरी ते खारटच असतं, म्हणून त्याला खारा मासा म्हणतात. ते खारटच असल्यामुळे आता मसाला टाकला आहे ना आपण, त्याला जरा पण मीठ वापरायचं नाही, का की त्याला भरपूर मीठ आहे. ह्याला असं करून कोटिंग करून घ्यायचं. ह्याला कसलं पीठ नाही लावायचं किंवा काहीच लावायचं नाही. नुसतं असं मिरचीच्या त्या मसाला दिल्याने त्याच्यात कोट करून घ्यायचं.
आता जेवढे तुकडे मी घेतलेले आहेत ना तेवढे पण मी आता ह्याला कोट करणार आहे, त्याला संपूर्ण लावून घेणार आहे त्याला. तर हे झालेलं आहे लावून. आपण आता तवा ठेवूया गॅसवरती. आता हा लोखंडी तवा ठेवलेला आहे मी. लोखंडी तव्यावर केलं तर फार अप्रतिम होतं, टेस्ट छान येते आणि मेन गोष्ट आयर्न पण भेटतं आपल्याला. म्हणजे कितीतरी फायदे आहेत लोखंडी तव्यावर केल्यावर. आता जरासं तेल सोडलेलं आहे आणि नंतर ते माशाचे तुकडे टाकून दिलेले आहे त्याच्यात. संपूर्ण तुकडे मी टाकून दिलेले आहे त्याच्यात. आता पलटी करत राहायचं, पलटी करत राहायचं. ह्याला शिजायला पण जास्त वेळ लागत नाही. जरा झाकण ठेवणार आहे का लगेच शिजणार आहे ते. म्हणजे ही रेसिपी फक्त 5 मिनिटाची आहे, जास्त काही नाही. संपूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला कळेल. 5च मिनिटात होते हे. थोडीशी कोथिंबीर पण टाकलेली आहे वरून स्वाद येण्यासाठी. आणि आता मी ह्याच्यावर वरून जरासा तेलाचा हात लावायलाच पाहिजे. हे बघा, थोडंसं तेल टाकते मी वरून आणि नंतर मग आपलं झाकण ठेवायचं त्याच्यावर. झाकण ठेवायचं, चांगलं मुरून द्यायचं त्याला. 1-2 मिनिट झाकण ठेवून मुरून दिलं का मग तुम्हाला खोलून दाखवते. हे बघा मस्त आहे बघा, झाकणाला घाम आला आणि त्या मसाल्यात पण घाम पडलेला आहे आणि मस्त झालेला आहे पहा. उलटं पालटं करत राहायचं सारखं. आणि मैत्रिणीनं माझा हा खारा मासा जर आवडला तर नक्कीच, नवीन पाहत असून चॅनलला तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा. जुने माझे सबस्क्राईब आहेत त्यांनी पण नक्कीच व्हिडिओ पहा. खूप मोलाचा व्हिडिओ आहे, खूप छान आहे. आपल्याला नकळत घडतं आहे आणि ते भेटतं आपल्याला. असं भेटत नाही जास्त करून, पण नक्कीच मला भेटलेलं आहे म्हणून तुमच्याबरोबर शेअर करावं. हे खारा मासा खूप टेस्ट लागतो, खूप छान लागतो. अगदी सोप्या पद्धतीत दाखवलेलं आहे, हार्ड बिलकुल नाही. कोणाला पण येऊ शकतं. आता मी सर्व काढून ठेवते, दुसरं टाकते आता. आता मसाले माझे आलेले आहेत. मला घ्यायचे असले तर मी स्क्रीनवर नंबर दिले आहे, तो नक्कीच ऑर्डर करू शकता. फ्री डिलिव्हरी आहे. आणि माझा खारा मासा कसा झाला ते पण कळवा मैत्रिणींनो. मसाले तर घ्याच, पण खारा मासा कसा वाटला ते पण सांगा कमेंटमध्ये. चला बाय, परत भेटूया.